आ गुड मॉर्निंग टू फॅमिली. हे बघा सकाळचं वातावरण कसं आहे बघा. आमच्या अंगणातलं खूप छान वारं सुटलं आहे मस्त. काय पाऊस पडायचा काय अंदाजा दिसना गेला आहे. भरपूर ऊन लागायला बघा. 2-3 दिवस झालं तर एवढं ऊन पडायला आहे. लई ऊन लागायला बघा. आता इथं सावली आहे बघा आमच्या अंगणामध्ये. आता ऊन येते थोड्या वेळात. आमच्या मांजरींची लेकरं पण खूप छान खेळाले. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा आमची रोही पिल्ल्यांना म्हणते इकडे जाऊ नका र, तिकडे जाऊ नका र. ते पिल्ले काय ऐकत नाहीत बघा. हे बघा असे करायले, धिंग 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 करायले. ए पिलू तिकडे गेला. शकू शकू तिकडे गेला. पिल्ले धिंग धिंग करायले बघा. त्यांची माय म्हणते इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. ओगी कल्पत राहते. हे बघा मंडळी रोपटे लावले मी. हे बघू शकता. हे मला शेतात नेऊन लावायचं आहे. तुरीचे असेच कापून. हे बघा हे पांढरी तूर, हे लाल तूर, हे पांढरी तूर. 3 लावले. याच्यात 3 कारले लावले. कारले काय निघले नाही. हे काय आहे तुम्हाला तर माहीतच आहे बघा. काचा वेल आहे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. हे कशाचा वेल आहे. ब्लर व्हायला हळून घ्यावं लागते. हा वेल कशाचा आहे मंडळी सांगा. याच्यात पण बिया लावली आहे मी. हे बघा आपलं रोप निघलंय. इथं सगळं घुशीनं उकरून टाकली बघा. हे बघा हे कशाचं रोप आहे. हे बघा हे वांग्याचं आहे. वांग्याचं रोप. आणि हे मिरचीचं रोप बघा. हे घुशीनंच उकरून टाकलं हो बघा की खूप छान निघलं होतं रोप. हे बघू शकता मिरचीचं रोप, गावरान मिरचीचं रोप. इथं चक्क उकरून टाकली बघा सगळीकडं. रोही तू खेळू दे की ग माय लेकरायला. हो ग इकडे या तिकडे या तिकडे या इकडे या तिकडे जाऊ नका इकडे जाऊ नका. ग शिवा देत राहिली लेकराला. आता तिला भीती वाटाली. लेकरं कोणीकडे जातील वाटालं. धिंग धिंग करू नका म्हणून बसलीत तिला. खेळाले तर जरा अंगणामध्ये मी सोडलो. त्याला बांधूनच ठेवालो. जरासं अंगणामध्ये खेळाले तर लेकरं खेळत देईना हल्ली बाई. इकडे या तिकडं जा तिकडं जा इकडे या. हे बघा रोप निघलं बघा मंडळी. हे आईच्या इथलं बी. आणि तर काही टमाटे काही होतं. आणि हे वांगे. हे आपल्या घरच्या मिरचीचं रोप. अशा प्रकारे निघलं बघा. आणि मेन म्हणजे मला याची भाजी करायची आहे बघा. हे झाड तुम्हाला ओळख आहे का मंडळी. म्हणजे वेगवेगळ्या नावानं ओळखतात वेगवेगळ्या भागामध्ये. हे बघा किती छान झालं बघा. उन्हाळाभर मी याला राखलो बघा. मी याला कापून टाकलं नाही. आता छान झालं. मला याची भाजी करायची आहे. तुमच्या भागामध्ये या झाडाला काय म्हणतात. भाजी खातात. आयुर्वेदिक असते. हे खूप महत्त्वाचे असतात. आता याची भाजी करून बघा. आता खूप दिवस झालं मला याची भाजी करायची होती पण कामानं आमचा शकू झाडावर गेला. मला शकू झाडावर गेलता. लई धिंग करतात मांजरीचे लेकरं. त्याच्याकडे गेली. आता इकडे ये रे म्हणून पळलं तर चाली. ऊन लागायला घरात चला. या रोपाला तुडून तुडून हेंडगा लावाले तर. हे बघा मंडळी मला लई आवडते बघा याची पानं, याची भाजी लई आवडते. आता करतो बघा मी. तुमच्या इकडं काय म्हणतात या झाडाला. आमच्या इकडं म्हाट म्हणतात बघा. म्हाट. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण कळलं पाहिजे कोण्या कोण्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघत आहे. आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखतात ह्या भाज्या. आमचा शकू खेळालाय. बोकेश पण खेळालाय. 2-3 झाडं आता. हे उन्हाळ्यातलेच आहेत ती झाडं. मी तोडले नाही. काहीतरी काय रे बाहेर जातो काय. ए बाहेर जातो. बाहेरचं वातावरण बघायला बघा आमचा बोकेश. इकडं कसं आहे काय नाही. इकडे गल्ली बघायला बघा. आम्ही इकडं दरवाजा लावून ठेवता.
आमचा बोकेश तिकडे जाऊन बघायला. उतर मा उतर उतर. मम्मी शिवाय देते, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. उतर खाली. चला घरात चला आता. चला बरं बस झाला खेळ. आता शकू दादा जाते म्हणून की. आमचा शक्कूची पाळी आहे आता. शक्कूची बारी आली आता बाहेर जाऊन बघायची. इकडचा रस्ता कसा आहे काय नाही, इकडं कसं आहे बघायचं आहे आता आमच्या शकूला. उतर मा उतर बस झालं बघ ना कसा आहे इकडला रस्ता. उतरा उतरा आता उतरा. मम्मी शिवाय तिथे उतरा उतरा. बाहेर व्हिडिओ करत बसलो मंडळी. घरात गेलं कुकरचा जाळ विजून. गॅस संपला हो आता. आज भरून घ्यायचा. कुकर लावलं. वरण ताळीमध्ये कैऱ्या टाकून आंब्याच्या आमच्या बाबांनी दिलेल्या. बाहेर व्हिडिओ करत बसल्या आणि बाहेर शिजून गेला. हे बघा मंडळी पाला मी तोडून आणला. एवढा निघला बघा 2-3 झाडाचा एका माणसापुरती. म्हणजे सगळेच खाता येते थोडं थोडं आयुर्वेदिक म्हणून औषध म्हणून. 2 दिवस पाण्यामध्ये छान. किती छान पानं होतं बघा. किडलेले नाहीत काही नाहीत. किती मस्त होतं. दोघे बघायला व्हिडिओ काय करायली म्हणून. पहिलं शकू हां भाजी खाता हिरवी. माझं काय शान आहे ग. सकाळचा स्वयंपाक झाला, जेवण झालं. आता काय करावं तर ऊन खूप पडलं होतं. गहू थोडं उन्हाला वाळू घालून असं भरून ठेवा असं माझं म्हणणं पाऊस पडण्याच्या आधी. तर मी गहू काढले. आता खूप ऊन लागायले तर चाळून हे याच्या ठुश्या बाजूला करून त्याचं ते बारीक बारीक गहू ते बाजूला करून वाळू घालून ठेवायचं. आता याच्या अगोदर पण मी गव्हाला एक ऊन दिलं होतं तर टाकी घेणं झालं नाही मला माल भरून ठेवायला. तर मी पॉलिथिन आणले म्हणजे पोत्यामध्ये कॅरी बॅग असतात ना ते मोठे. तर ते एक ऊन देऊन भरून ठेवा असं माझं म्हणणं. तर उन्हाला टाकलो बघा. हे गहू चाळून छान फ्रेश करून भरून ठेवायचे मस्त. खूप ऊन लागायलं आहे. भरपूर ऊन आहे. अंगणातच टाकले मी एक दररोजचे पोते. तर 2-3 दिवस झालं हे काम चालू आहे. स्वयंपाक सकाळची कामं करून यूट्यूबची कामं करून. तर मग मंडळी हे बघा संध्याकाळच झाली बघा सगळे कामं करायला. आणि गहू ते भरून ठेवले सगळं काम करून. आता हे बघा आताच फ्रेश होऊन आलो बघा. इतका वेळ लागला दिवसभराची कामं. आता सगळे काय कामं शूटिंग करायला काय मला टाईम भेटला नाही. हे बघा आमची बाई घरामध्ये फुल आवाज सोडून दिली. मस्त छोटी बाई एकदम बिंदास. आता स्वयंपाक करायचा आहे बघा. हे बघा घरात आणून टाकला मी ढग गव्हाचा. हे बघू शकता थोडं थंड होऊ देऊन भरून ठेवायचं. तर मी असं घरात आणून टाकलो बघा. गरम हात लई ऊन होतं दिवसभर. खूप गरम लागायले तर थोडं थंड होऊन भरून ठेवा असं म्हणतात. असं व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी. हे बघा पॉलिथिन पोत्यामध्ये टाकायची कॅरी बॅग. आता याच्यात भरून ठेवायचं पोत्यामध्ये टाकून. चला मग आता काही बघा पोटा पाण्याचं करावं स्वयंपाक. चला आता जावं किचनकडं. काय करावं काय नाही काही सुधार नाही गेलं आहे. दिवसभर गेलं डोक्यावर ऊन गव्हावर हात फिरण्यामध्ये. मग संध्याकाळचा आता 1 तांब्याभर फ्रीजमधलं पाणी घेतलं आणि 2 लिंब घेतले. दिवसभराची थकान दूर करण्यासाठी लिंबू सरबत पिऊनच मग लगेच स्वयंपाकाला लागायचं. लिंब घेतले कापून. थोडे काळे पडले फ्रीजमध्ये. खूप दिवस झालं मी ठेवले तर त्याचा हिरवापणा गेलेला आहे. पण खूप छान आता लिंब. तर तांब्याभर थंडगार पाणी घेतलं. थोडं पिलं की लई ऊन होतं. लई दिवसभर ऊन होतं. लिंब टाकून घेतले. साखर टाकली. आता चमचा पाहिजे. हे बघू शकता दर 6 महिन्याला 1 वर्षाला मला एक डझन चमचे आणावं लागतात. कोणाकोणाच्या घरी असं होते. तर 6 महिन्याला 1 डझन कोणाच्या घरी चमचे हरवतात नक्की कमेंटमध्ये सांगा ताई. आमच्या घरी तर 6 महिन्याला 1 डझन चमचे हरवून जातात. का तर आमचे खरकट्यामध्ये जातात निघून. आमची बाई तशीच करते भांडे घासताना. चला मग झालं शरबत रेडी.
मस्त थंडगार पिऊन दिवसभराची थकान दूर करून स्वयंपाकाला लागायचं. खूप छान वाटायलंय, थंडगार मस्त वाटायलंय. आता करावं संध्याकाळचा स्वयंपाक. खूप छान वाटायलं बघा, मस्त थंड थंड पिऊन. आता काय करावं भाजी हे बघू शकता. इथं गोबी आहे आणि वांगी आहेत. आता काय करावं, ह्या दोन्हीपैकी एक भाजी करायची आहे मला. आता कशाची करावं काय नाही हेच प्रश्न पडला आहे. दोन्हीपैकी एक करायची. आता वांगे तरी करावं नाहीतर गोबी तरी करावं. चला मग करावं स्वयंपाक. गोबीची भाजीच करायला ठरवलं मी. सकाळचं वरण होतं, हे बघू शकता. वरण, गोबीची भाजी आणि ते अंगणातल्या झाडाचा पाला तोडला ना मी, त्या माठाच्या भाजीचा खूप छान भाजी केली मोठा कांदा टाकून, हे बघू शकता. आणि चपाती. खूप छान स्वयंपाक बघा, हे बघू शकता. मला तर एवढी आवडते, लेकराला पण पालेभाज्या एवढ्या आवडतात. त्या भाजीला आमच्या इकडं म्हणतात माठाची भाजी, पांढऱ्या माठाची भाजी. तर आरोग्यासाठी खूप छान असते असं म्हणतात. मंडळी हे बघा, मंडळी हे बघा कॅरी बॅग पॉलिथिन मी गव्हाच्या पोत्यामध्ये टाकायसाठी आणले बघा. जास्त पाणी पाऊस पडला ना, थोडी फरची वली वली होती बघा. आता आपल्या गोरगरिबासारख्या घरामध्ये थोडी वल आल्यासारखीच होते आणि जास्त पाऊस पडला की वसाडा आल्यासारखा होते. त्याच्यामुळं ते आपला माल टिकत नाही, पोते भिजतात थोडा वसाडा येऊन. मग ते ओलाव्यामुळं गव्हाला कीड होते. त्याच्यामुळे मी यावर्षी काय केलं बघा, पॉलिथिन आणले पोत्यात टाकून. गहू काल वाळू घातलो बघा, चाळून वाळू घातलो आणि हे बघा ह्या पोत्यामध्ये ही पॉलिथिन टाकली. ते बघा गहू एक नंबरी करून ठेवली बघा. हे बघू शकता, चाळून फ्रेश करून वाळू घालून काल दिवसभर वाळू देऊन रात्रभर निवू दिले आता गहू. थंडे झाले, गरम गरम भरले नाही. काल काढून ठेवल्यानं गरम गरम होते, त्याच्यामुळे मी काल भरले नाही. आता आज भरून ठेवलं बघा. आणखी बाकीचे पोते आज काय ऊन नाही काही नाही बघा, थंडे झाले तर आज भरून हे बघा असे पॉलिथिन भरून ठेवायचे बघा. का आता असं वन लागत नाही पोत्यामध्ये असं कॅरी बॅग टाकलं म्हणजे. आता टाकी घ्यावा म्हणल्यानं आता हेच बरोबरी सर ना, गरीब माणसाची टाकी काय घडली नाही, घ्यावा म्हणलो पण म्हणून पोती आणलो बघा. काही महाग नसतात आता पोत्यामध्ये टाकायला. ही पॉलिथिन टाकीच घ्यायची होती मला, याला गच्च बांधून चांगलं हवा बंद मस्त. आता याला वल लागणार, काहीच लागणार बघा याला. आता याचं पोतं बांधून घ्यायचं. जमलं का मंडळी? असं असते बघा शेतकऱ्याचं काम, गरीब शेतकऱ्याचं. बरं, मोठमोठे शेतकरी टाक्यामध्ये भरून ठेवतात. आता आपल्या अशा गरीब शेतकऱ्याला असं करावं लागतं बघा. पोत्यामधून ओलावा जाते, जरा परेशानी होईना, कीड झाल्यानं परेशान होती शेतकरी म्हणून. शेतातली कामं पण असतात आणि ते किडे चाळा वाळू घाला ती नाही, आपल्याला मालाला देखरेख होत नाही शेतातल्या कामामुळं. त्याच्यामुळे असं ठेवलं म्हणजे एक वर्षभर काहीच होत नाही बघा. बघा याच्यामध्ये पॉलिथिन आहे, अशी कॅरी बॅग. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रुटीन कामं सगळे टोटल. चला बाय.